तर आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठून मी माझे सकाळचं जे रुटीन आहे ते आटोपलं. झाडझूड वगैरे, अंगणामध्ये पाणी टाकणं ही कामं करून घेतले आणि मस्त छान सुंदर अशी रांगोळी टाकली. तशी तर रोज रांगोळी मम्मीच टाकून घेते सकाळला, पण आज मी मम्मीला म्हटलं की ठीक मम्मी, आज तू नको टाकू रांगोळी, मीच टाकणार. म्हणून आज छान अशी मी रांगोळी काढली. छान अशी संक्रांतीनिमित्त आज मी रांगोळी काढायचं ठरवलं होतं. तर अशा प्रकारे मी छान सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे छोटीशी. आणि त्यानंतर माझे बाकीचे कामं आटोपून आंघोळ वगैरे केली आणि अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे. चला तर मग सर्व हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि आज आहे मकर संक्रांत. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या माझ्या व माझ्या परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा. आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर मस्तपैकी आज मी तिळगुळ बनवलेला आहे आणि आज मी स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आज मी बनवलेली आहे भोगीची भाजी. तर भोगीच्या भाजीमध्ये आहे एक मिक्स भाजी आणि खिचडी मुगाच्या डाळीची. चला तर ती आपण बघूया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी. आणि त्यानंतर मग इथे वाण टाकते. तर हे आहे माझ्याकडे वालाच्या शेंगा आणि हे आहे तिथे वाटाण्याच्या शेंगा, थोडेसे बोरं, गाजर, त्यानंतर थोडेसे हरभरे, तर आणि थोडेसे तीळ. तर इथे आता मी हे सुगड्यामध्ये सर्व वाण टाकून घेतलं आणि थोडेसे तांदूळ टाकून घेते. त्यानंतर इथे दुसरं सुगडं नाही तर मी इथे गडव्याचीच पूजा करणार आहे. आता असं इथे दुसरा गडवा पण ठेवून घेते सुगड्यावर. त्यानंतर जे माझ्याकडे वाण आहे ते आणखी टाकून घेते मी इथे सुगड्यामध्ये. बोरं वगैरे सर्व, डाळ, चणे आणि सर्व टाकून घेतलं. त्यानंतर हे आता माझं झालं आता सुगडे पुजून. अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आम्ही सुगडं पुजण्याची आमच्याकडे अशी पद्धत आहे. त्यानंतर आता मी ह्याच्यावर पीस झाकून घेते एक. तर इथे आता असं ब्लाऊज पीस पण झाकून घेतलं सुगड्यावर. त्यावर थोडंसं हळदी कुंकू आणि देवाला प्रसाद म्हणून तिळगुळ ठेवते. तर आता इथे गणपती बाप्पाला, स्वामी समर्थ महाराजांना मी इथे तिळगुळाचा प्रसाद ठेवलेला आहे. तर ही होती माझी आज सुगड्यांची कृपा हाती. जय देव जय देव, जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्वामी मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोनावसारं संसार सारं भुजेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयालवृन्दे भवं भवानी चैतन्यं मन्दारं अशितं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं रामकृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला तर आपली इथे सुगडं पूजन आणि देवपूजा पण झालेली आहे. अशा प्रकारे मी मस्त छान अशी देवपूजा करून घेतली आणि आता सुगड्याची पण पूजा केलेली आहे इथे. तर आता इथे नैवेद्यामध्ये खिचडी आणि मिक्स भाजी बनवली आहे वालाच्या शेंगा, वांगे वगैरे सर्व टाकून. तर त्याची मी रेसिपी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेलीच आहे. तर अशा प्रकारे माझं आज देवपूजा आणि सुगडं पूजन झालेलं आहे सर्व अशा पद्धतीने. चला तर आता दिवसभर काय काय करणार आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता मम्मीच्या डब्यासाठी सर्वात आधी टमाटरची चटणी घेते मी आता बनवून आणि मम्मीच्या टिफिनवर. त्यानंतर
चटणी करून घेते, मम्मीचा टिफिन बनवते आणि त्यानंतर बनवणार आहोत आपण आज भोगीचा स्वयंपाक. तर भोगीच्या स्वयंपाकात मूग डाळीची खिचडी आणि मिक्स भाजी आणि भाकरी आणि टमाटरची चटणी आणि पोळ्या आधी बनवते. इथे देवपूजा वगैरे झालेली आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपण सुगडं पूजू सगळा स्वयंपाक झाल्यानंतर. इथं मिक्स भाजी बनवण्यासाठी मी सर्व भाज्या चिरून घेतलेल्या आहे. कांदा, चणे, वालाच्या शेंगा, वाटाणे, गाजर आणि इथे गंजामध्ये बटाटे आणि आलू पण चिरून घेतले आहे. तर चला आता आपण लावणार आहोत मस्त मिक्स भाजी. आता इथे मिक्स भाजीसाठी मी भांडं तापवून घेतलं. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तेल तापल्यानंतर जिरं. मस्तपैकी भांडं तापलेलं आहे. जिरं आणि थोडीशी कांदे. तर इथे मी आज भोगीचा स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे आणि सर्वात आधी भोगीची भाजी बनवते. भोगीच्या भाजीला सर्व मिक्स भाज्या टाकत असतात. तर याला लेकरवाडी भाजी असे पण म्हटले जाते आणि या भाजीचा आज खूप मान असतो. तर ही आमच्याकडे संक्रांती या दिवशी सकाळी बनवल्या जाते. मूग डाळीची खिचडी आणि भोगीची भाजी. तर संक्रांतीला बनवण्याचा हा मान आहे. तर आम्ही सकाळी बनवत असतो. तर मग मी इथे बनवायला घेतलेली आहे भोगीची भाजी. तर आता कांदे वगैरे टाकून घेतले आणि कांदे लवकरच लाल व्हायला पाहिजे म्हणून मी थोडंसं मीठ पण घालून घेतलं आहे इथं भाजीला. आता त्यानंतर मी मीठ, हळद आणि धने पावडर आणि तिखट वगैरे सर्व मसाले टाकून घेते. कांदे झाल्यानंतर अशा प्रकारे सर्व मसाले चवीनुसार तिखट वगैरे सर्व टाकून घेतलं आणि मग आता मसाले झाल्यानंतर टमाटर टाकून घेते. तर अशा प्रकारे बारीक कट केलेले टोमॅटो पण मी चिरून ठेवलेले होते प्लेटमध्ये. तर ते आता सर्व इथे टाकून घेतले तेलात आणि मस्तपैकी ते मंद आचेवर आपल्याला शिजू द्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपले टोमॅटो वगैरे झाले आणि त्यानंतर मी आता इथे वांगे, आलू आणि बाकीच्या ज्या सर्व भाज्या आहेत चिरून ठेवलेल्या ते सर्व इथे भांड्यामध्ये टाकून घेते पॉटमध्ये. त्या सर्व भाज्या आता एकत्र करून घ्यायच्या आहे आपल्याला. सर्व अशा प्रकारे मस्त लेकरवाडी आपली आजची भोगीची भाजी तयार आहे. तर ही आमच्या विदर्भामध्ये अशा प्रकारे भाजी बनवली जाते, मिक्स भाजी संक्रांतीच्या दिवशी सकाळी. तर इथं आपले चणे टाकले आहे हिरवे, वालाच्या शेंगा आणि वाटाणे आणि गाजर. तर अशा प्रकारे सर्व भाज्या मी इथं टाकून घेतल्या, सर्व एकत्र करून घेतल्या. मस्तपैकी याला आता शिजू द्यायचं आहे आपल्याला. एकजीव होऊन थोडेसे परत करून घेते. पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे सर्व मसाले त्या फोडींना भाजींना सर्व लागायला पाहिजे म्हणून सर्व खालीवर करून घेत आहे इथे चम्मचनी. तर इथे मी आपल्या मातीच्या भांड्याला लाकडाचाच चम्मच वापरते कारण लाकडाचा चम्मच वापरायला सोपा जातो मातीच्या भांड्यामध्ये. आणि आता पाणी टाकून थोडंसं झाकून ठेवते, भाजी शिजत राहते तोपर्यंत. इथे खिचडीची तयारी करून घेते मी. तांदूळ आणि मुगाची डाळ इथे प्लेटमध्ये काढून घेतली आणि इथे गॅसवर एक साईडला मातीचं भांडं मांडून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं. ते पाणी मस्तपैकी तोपर्यंत उकळेपर्यंत इथे डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर इथे मातीच्या भांड्यातच खिचडी बनवायचा आज मी बेत केलेला होता आणि खूप टेस्टी झाली होती ही खिचडी. अप्रतिम अशी झाली होती चवीला, खूपच मस्त. मी पहिल्यांदाच इतकी टेस्टी खिचडी खाल्लेली आहे. मी यानंतर नेहमीच आता विचार केला की आपण मातीच्या भांड्यातच खिचडी बनवायची. तर आता इथे डाळ आणि तांदूळ मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाणी पण उकळलं. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि डाळ तांदूळ पण मी आता भांड्यामध्ये टाकून घेते उकळत्या पाण्यामध्ये. अशा प्रकारे सर्व आता एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडं चवीनुसार मीठ पण घालून घेते आणि आता इथे आपली खिचडी मस्त एकत्र एकजीव करून घेते आणि त्यावर झाकण ठेवते. मस्तपैकी मंद आचेवर आपली खिचडी शिजते तोपर्यंत ही बघा इकडे आपली भाजी पण रेडी झालेली आहे. तर भाजीमध्ये मी थोडीशी तीळ आणि तिळाचा हुरका
वरून टाकून घेतला आणि आपली भाजी शिजलेली आहे. आता ही एकत्र करून घ्या. थोडी 5 मिनिट याला गॅसवरच शिजू देते आणि त्यानंतर तयार आहे आपली भोगीची थाळी. आजची मिक्स भाजी, खिचडी, पोळी आणि तिळाचा लाडू. मातीच्या भांड्याची खिचडी, वो तो हम लोग हैं जो बड़ी मुश्किल से सबूत इकट्ठा करके लाते हैं, आपके सामने रख देते हैं. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.